महत्वाची बातमी, जयसिंगपूर नगर परिषदेत भाजप काँग्रेस एकत्र आली आहे। जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये ही मोठी घडामोड आहे। कट्टर विरोधक सतेज पाटील, धनंजय महाडिक हे एकत्र आलेले आहेत। राजेंद्र पाटील यड्रावकरांसमोर यामुळे तगडं आव्हान असणार आहे। जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसचीच आपण बघतोय इथं युती झालेली आहे। कट्टर विरोधक असणारे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे एकत्र आल्याचं दिसतंय आणि त्यांच्या एकीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समोर एक तगडं आव्हान उभं करण्यात आल्याचं बोललं जात आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये देशात राज्यात एकमेकांच्या विरोधात असणारे भाजप काँग्रेस हे एकत्र आले। तर एक अनोखी आघाडी आपण बघतोय जयसिंगपूर नगरपालिकेत झालेली आहे। भाजप आणि काँग्रेस यावेळेस एकत्र आलेले आहेत। राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समोर आता मात्र भाजप आणि काँग्रेसचं तगडं आव्हान असणार आहे। जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे राज्यात मात्र चर्चांना उधाण आलंय। एकीकडे एकमेकांच्या विरोधात लढणारे हे दोन्ही पक्ष आता मात्र कट्टर विरोधक सतेज पाटील, धनंजय महाडिक यांना घेऊन एकत्र आलेले आहेत। सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातला वैर देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु आता मात्र जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये ते एकत्र आलेत। रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रणजित, आपण बघतोय एक अनोखी आघाडी, अनोखी युती म्हणावी लागेल जी इथं जयसिंगपूर नगरपालिकेत घडली आहे। खरं तर शिंदे आघाडी जी आहे किंवा शिंदे सेनेला या निवडणुकीमध्ये एका बाजूला ठेवण्यासाठी एक रणनीती आखली जात आहे। कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेमध्ये देखील शिंदेला बाजूला ठेवण्यात आलाय। तर कोल्हापूर जिल्ह्यातली दुसरी शिरोळ आणि जयसिंगपूरमध्ये राजेंद्र यड्रावकर जे आहेत शिंदे गटाचे समर्थक, त्यांच्या आघाडीला रोखण्यासाठी आता भाजप आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे। त्यांनी आपली आघाडी केलेली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 3 ठिकाणी अशा पद्धतीनं शिंदे सेनेला बाजूला करून आघाडी केल्याचं स्पष्ट होत आहे। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रणजित। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।